प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 जूनच्या भागात तुम्ही बघत आहात. ही सायली काल अर्जुनच्या फोटोशी बोलत होती. यांना फोन करावा का, पण नको, माझ्या वेडेपणाचा त्रास तुम्हाला कशाला, पण जाऊ द्या, लावतेच फोन मी, 2 मिनिटाने काय होणार आहे असा विचार करून ती फोन लावतेच. असो, पण आता ते पुढच्या सीनमध्ये दाखवलं आहे. आता इकडे ही प्रिया अर्जुनच्या ऑफिसमधून निघते तेव्हा गोरेबाई तिला अडवते आणि म्हणते, मॅडम तुम्ही खरंच निघालात का. आता प्रिया म्हणते, नाही हो, मला सांगा तुमच्या वॉशरूममध्ये हात धुवायला फक्त लिक्विड सोप आहे की साबण असेल. गोरेबाई म्हणते, दोन्ही आहे. अय्या, म्हणजे तुम्हाला हात धुवायचे आहेत का, चला मी वॉशरूम दाखवते तुम्हाला. प्रिया म्हणते, नाही हो, मी सांगते ना तेवढं काम करा, माझं एक काम तरी करा. तुमच्या वॉशरूममध्ये साबण असेल ना, त्यावरती हा किल्ल्यांचा छाप उमटवून आणा. आता ती गोरेबाई म्हणते, किल्ल्यांचा छाप, अरे बापरे, तुम्हाला डुप्लिकेट छाप्या बनवायच्या की काय. प्रिया तिच्यावर ओरडते आणि म्हणते, खाळू बोला ना, जा लवकर, 2 मिनिटात घेऊन या. आता बनेबाई म्हणते, ओ 2 मिनिटात नाही होणार काम, जरा वेळ लागेल. प्रिया म्हणते, अहो ते काम सुरू तरी करा ना, जा लवकर. आता लगेच बनेबाई छाप घेऊन आली आहे असं दाखवलं. हे घ्या चाबी आणि याच्यावर छाप आहे. प्रिया म्हणते, ऐका, मी रात्री परत येणार आहे फाईल शोधायला. इथे सगळे असताना मला जमणार नाहीये शोधायला. तुम्ही एक काम करा, या किल्ल्या घ्या आणि परत अर्जुनच्या केबिनमध्ये ठेवून द्या, त्या डेस्कच्या खाली टाका, म्हणजे लक्षात येईल की चुकून पडली आहे म्हणून. गोरेबाई आता तिथून निघतच असतात. तेवढ्यात सायली अर्जुनला फोन करते की करतेच फोन, यांना एका फोननी थोडीच डिस्टर्ब होणार आहे. आता फोनची बेल वाजते आणि अर्जुन मोठ्याने बोलतो, अरे हां हॅलो, मी तुम्हालाच फोन करणार होतो ॲक्च्युली. गोरेबाई घाबरते आणि आता पळते तिथून. सायली म्हणते, अय्या तुम्ही मला फोन करणार होता, कसं काय. मग अर्जुन म्हणतो, सहज, मम्मा पूर्णाजीची चौकशी करायला, तुम्ही का फोन केला. मग सायली म्हणते, मी हेच विचारायला फोन करणार होते, तुम्ही काय करता आहात, कसे आहात. आता अर्जुन पुढे तिच्याशी बोलणार. तेवढ्यात चैतन्याला प्रिया दिसते समोर आणि चैतन्य अर्जुनला खुणवतो, मागे बघ म्हणून. अर्जुन तिच्याकडे बघतो. प्रिया लगेच म्हणते, अरे अरे निघाले मी अर्जुन, बाय बाय, आणि सटकते प्रिया तिथून. आता चैतन्य म्हणतो, ही अजून इथेच काय करत होती. आता दोघंही जण विचार करतात, काय माहिती काय. आणि तेवढ्यात सायलीचा फोन चालू आहे असं अर्जुनच्या लक्षात येतं. सायली म्हणते, हा प्रियाचा आवाज होता ना, ती का आली आहे तिथे, तुम्ही तिच्यासोबत पास्ता खायला गेला होतात का. अर्जुन म्हणतो, अरे मी तिच्यासोबत पास्ता खायला कशाला जाईल, मी चैतन्यसोबत गेलो होतो, तन्वी आली होती ना ऑफिसमध्ये म्हणून सटकलो होतो मी. आता चैतन्य तिथून निघून जातो. पण सायली आता एवढी चिडते अर्जुनवर, तुम्हाला भूक लागली होती ना, मला सांगायचं ना, मी करून दिलं असतं घरून काहीतरी, बाहेर जायची काय गरज होती. अर्जुन म्हणतो, अरे हो ठीक आहे, पोट भरलंय माझं आता. सायली म्हणते, लवकर घरी या, मी वाट बघते तुमची. अर्जुन म्हणतो, का काय झालं, काही काम आहे का. अर्जुनला वाटतं की ही काहीतरी बोलेल छान पुढे, पण आता हिला असं वाटतं की याला काही कळेल म्हणून लगेच ती म्हणते, आई आले हं, म्हणून लगेच फोन ठेवून देते. हां आई मला बोलवत आहे हं. आणि आता स्वतःच्याच मनाशी हसायला लागते. प्रेक्षकांनो, यांचा नको तेव्हा हा रोमॅन्स आडवा येतो आणि यांच्या रोमॅन्सच्या चक्करमध्ये प्रियाने आज फाईल उडवली आहे बरं का. आता हा मैपत त्या पवारच्या मागे हातून लागलाय. मैपत म्हणतो, काय पवार, काय बातमी आणली, कधी सुटणार माझी लेक त्या आश्रम केसमधून. पवार म्हणतो, अहो साहेब, मला शक्यता कमी वाटते हो. अहो अर्जुन साहेब होते पूर्वी, त्यांनी पुरावे जे दाखल केले ना सगळे कोर्टात, ते आता विचारत घेणार आहे कोर्ट सगळे पुरावे. मैपत आता थोडा वेळ बघतो त्या पवारकडे आणि म्हणतो, पवार तुझं पाय धुवून पाणी पिईल मी, ते विसरून जाय बरं का. नाही, तेच पाय मोडायला मला आता टाइम नाही लागणार, तुला म्हटलं होतं ना मी, माझी लेक केसमधून सुटली पाहिजे म्हणून. पवार म्हणतो, अहो पण ते अर्जुन सुभेदार शोधणार आहे ना, या साक्षी मॅडम 2 तास कुठे होत्या खुनाच्या रात्री म्हणून. आता त्यांना मीच काय, त्यांना कोणीच थांबू शकत नाही. त्या रात्री साक्षी मॅडम आश्रमात गेल्याच नाही हे आपल्याला सिद्ध करावं लागल. अण्णा म्हणतो, अरे बाबा त्या दिवशी सिद्ध केलं ना मी, पण थोबाडावर पडलो ना मी. मग पवार म्हणतो, पण मग काय सांगायचं कोर्टात, या कुठे गेल्या होत्या पार्टीच्या रात्री, खरं सांगायचं झालं तर काय पुरावे द्यायचे. अण्णा आता चिडतो पवारवर आणि त्याच्या छातीला पिस्तूल लावतो आणि त्याला म्हणतो, काय रे पवार, हा वकिलाचा कोट घातलाय कोणी. पवार म्हणतो, मी. मग अण्णा म्हणतो, मग या प्रश्नांची उत्तरं शोधायची कोणी. पवार म्हणतो, मीच. अण्णा म्हणतो, पुरावे तयार करायचे कोणी. मग पवार म्हणतो, मीच. अण्णा म्हणतो, म्हणूनच तुझ्यावर एवढे पैसे उधळतोय ना मी, पैशाच्या जोरावरच सांगतोय ना तुला, माझी लेक सुटली नाही ना तर तू तुझ्याच रक्ताने आंघोळ करायला तयार हो. मग लगेच साक्षी म्हणते, अण्णा सोडा त्याला, विचार करायला वेळ द्या जरा. पवार म्हणतो, करतो मी सगळं करतो. साक्षी मॅडम कुठे होत्या हे मी शोधून काढतो, काहीतरी पुरावा काढतो मी. मग अण्णा म्हणतो, लवकर काहीतरी कर, ही सुटायला पाहिजे, हे झोपेत पण विसरायचं नाही. पवार म्हणतो, येऊ का मी आता. अण्णा म्हणतो, नको, निघ.
आणि आता बिचारा त्याचा जीव मुठीत धरून पळतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सायली आता अशी आली आहे खोलीमध्ये. आता हा प्रसंग थोडा विचित्र वाटला मला. तो अर्जुन असं छान काहीतरी विचार करत बसलेला असतो. ही आता त्याच्याकडे अशी बघत राहते. अर्जुन तिच्याकडे बघून हसतो, पण ही त्याच्याकडे अशी बघत राहते. अर्जुनला कळे नाही अशी का बघतीये. तो तिला खुणवतो काय झालं म्हणून. आता तरी पण तिची तंद्री काही तुटे ना. शेवटी तो हात पुढे करतो तिच्या. मग सायली म्हणते एवढ्यात कसला विचार करताय तुम्ही, आणि प्रिया कशाला आली होती ऑफिसला. मग अर्जुन म्हणतो काय म्हणणार ती, तिचं नेहमीच चाललं होतं. अरे आज ते येऊन तिने डायरेक्ट मिठीच मारली मला. अरे बापरे. आता सायली चिडते आणि म्हणते काय मिठी मारली तिने, आणि तुम्ही तिला मिठी का मारू दिली. मी म्हणते ती आलीच कशाला तुमच्या ऑफिसला. तिचा आणि तुमच्या ऑफिसचा काय संबंध. ते काही नाही, तुम्ही सुरेश दादाला सांगा, ती दिसता कामा नाही ऑफिसमध्ये तुमच्या. अर्जुन म्हणतो अरे हो 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 रिलॅक्स. एवढं का चिडताय तुम्ही ना अगदी खरी बायको चिडेल ना असं चिडताय. मग आता सायली जरा भानावर येते. अर्जुन म्हणतो पण मला सांगा, नाही म्हणजे खरी बायको जेलस फील करेल, तुम्ही का फील करताय, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते माझा प्रॉब्लेम ती प्रिया आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. एक नंबरची आगाऊ मुलगी ती. तुम्ही जर थांबवलं नाही ना तिला आत्ताच तर ती रोज येऊन बसेल ऑफिसमध्ये मिठी मारायला तुम्हाला. अर्जुन हसतो आणि म्हणतो अरे रिलॅक्स, ती काही रोज रोज येत नाही माझ्या ऑफिसमध्ये. मी आणि चैतन्य बाहेर गेलो होतो तेव्हा परत आल्यावर बघितलं तर ती तिथेच होती. आता याला बोलता बोलता क्लिक होतं लेट करंटला, आणि तो विचार करतो अरे हां, मी आणि चैतन्य बाहेर जाऊन आलो तेव्हा मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो म्हणून मला स्ट्राईक नाही झालं. ती इतक्या वेळ काय करत होती ऑफिसमध्ये. आता सायली म्हणते ती कोणाशी बोलत होती का. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, मला आणि चैतन्याला सोडून ती कोणालाच ओळखत नाही ऑफिसमध्ये. आता अर्जुनला तो प्रसंग आठवतो. अर्जुन विचार करायला लागतो अरे आम्ही खाऊन आलो तरी पण ती तिथेच होती. काय करत असेल ती इतक्या वेळ माझ्या ऑफिसमध्ये. मग आता अर्जुनच्या लक्षात येतं नाही 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 काहीतरी गडबड आहे नक्की. मी तन्वीला ट्रस्ट नाही करू शकत. माझ्या कॅबिनमध्ये आश्रमच्या फाईल आहेत आणि आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. कशावरून तन्वी ती फाईल घ्यायला आली नसेल. अरे बापरे, मी आता लगेच जातो आणि चेक करून येतो. सायली म्हणते थांबा, मला नाही चैन पडणार इथे, आणि दोघंही जण जातात. आता इकडे ही प्रिया विचार करत असते आता हा किल्लेदार झोपला असेल आणि नागोबा आणि त्याची बायको पण झोपायची तयारी करत असेल. आता मला अर्जुनच्या ऑफिसला निघायला हवं. तेवढ्यात तिला साक्षीचा कॉल येतो आणि ती वैतागते. ती विचार करते ती साक्षी ना माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे. हिचा बाप काय फोनवर पिस्तूल दाखवणार आहे का मला. आता फोन उचलते ती साक्षीचा आणि म्हणते बोल काय झालं. साक्षी म्हणते हे तू मला सांगायचंस, फाईलच्या कामाचं काय केलं. प्रिया तिला उलट उत्तर देते आणि म्हणते काय आहे ना साक्षी, अगं आता मला जादूगराचे कपडे घालावे लागतील. एकदा का मी ते कपडे घातले ना की ती फाईल झुपकून माझ्या हातात येणार. मग साक्षी म्हणते प्रिया माझ्याशी नीट बोलायचं, तुझा फालतूचा ॲटिट्यूड ऐकवू नकोस मला. अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवली आहे की नाही ते सांग आधी. प्रिया म्हणते अगं बाई तेच करायला चालली मी. माझ्याकडे अर्जुनच्या ऑफिसच्या डुप्लिकेट कीज आहेत. आता तिथे कोणी नसेल यावेळेला. मी जाऊन ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊनच येणार आहे. साक्षी म्हणते जा जा, कधी नव्हे काहीतरी चांगलं काम करतेस तू, जा आणि ती फाईल घेऊनच ये. मग प्रिया म्हणते हो नक्की घेऊन येते असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. पण आता ती निघणार तेवढ्यात रविराज तिच्या समोर येतात आणि म्हणतात काय ग तन्वी, अगं एवढ्या रात्रीची कुठे निघालीस तू. प्रिया लगेच चाट ठोकते, म्हणजे खोटं बोलते आणि म्हणते बाबा मी तुमचीच परवानगी घ्यायला येत होते. मी ना आज रात्री माझी मैत्रीण आहे अर्पिता, तिच्याकडे राहायला चालली आहे. म्हणजे तिच्याकडे ना नवीन सॉफ्टवेअर आलं आहे, त्यासाठी ना मला अभ्यासात खूप महत्त्व होईल. माझं उद्या प्रोजेक्ट सबमिशन आहे आणि मी नाही सबमिट केला प्रोजेक्ट तर मार्क कट होतील हो माझे. मग रविराज म्हणतात बरं चल मी येतो गाडीने सोडवायला तुला. कुठे राहते ती अर्पिता. प्रिया लगेच म्हणते अहो बाबा इथेच राहते पुढच्याच चौकात, 2-3 मिनिटांचं अंतर आहे, मी जाईल ना चालत. खूप वर्दळ असते बाबा तिथे. रविराज म्हणतात अगं पण मी येतोय ना गाडीने सोडवायला. लगेच प्रिया म्हणते बाबा मी मोठी झाले हो, तुम्ही असे सतत मला प्रोटेक्ट करत राहिलात तर मी माझं कधी शिकणार, मी पुढे कशी जाणार. रविराज म्हणतात अरे बापरे केवढी फिलॉसॉफी ती, किती ऐकवतेस. बरं जा एकटी जा, पण मला पोहोचल्यावर कॉल कर. जा लवकर निघ आता. मग आता प्रिया निघते तिथून
तिथून, पण ते निघताना पुन्हा ओरडतात, अगं बाई तुझा फोन चालू ठेव बरं. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली आलेत ऑफिसमध्ये. आता नेमकी प्रियाने कशी फाईल चोरली ना हे तुम्हाला आता कळेल. अर्जुन सायली ऑफिसमध्ये येतात. अर्जुन लाईट्स लावतो आणि म्हणतो, सगळ्यात आधी ना आपल्याला फाईल शोधायला हवी. ती फाईल जर तन्वीच्या हातात मिळाली ना तर आपली हालत खराब होईल. आता सायली म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतंय प्रिया ती फाईल शोधायला आली असेल? आता अर्जुन म्हणतो, अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, लास्ट टाइम तिनेच सांगितलं होतं ना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल, आणि तेव्हा ती तोंडावर पडली होती. आता ती लिगल पुरावा शोधतच असेल ना. आता हा त्याच्या कपाटाची त्या ड्रावरची चावी शोधायला लागतो, तर त्याला चावी काही सापडेना. सायली म्हणते, काय झालं? अर्जुन म्हणतो, अरे चावी खिशातच ठेवली होती मी, कुठे गेली? सायली म्हणते, असतील ना इथेच कुठेतरी असेल, खिसे शोधा ना तुमचे सगळे. आता अर्जुन विचार करायला लागतो, कुठे गेली चाबी? आता तो विचार करत असतो, मी इथे ठेवली होती चाबी, मग वॉयलेट इथे ठेवलं, मग इथे ठेवली, आणि मग त्याच्या डोक्यात येतो, नो 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 नो, चावी तन्वीने चोरली आहे. तिला चावी चोरायची होती म्हणून तिने मला फेक मिठी मारली. तर आता याच्या लक्षात येतं बरं का सगळं. अरे यार, माझ्या लक्षात का नाही आलं? आता तो वैतागून त्या टेबलवर असा हात मारतो आणि त्या किल्ल्या खाली पडतात. आता सायली म्हणते, हे बघा ह्या किल्ल्या तिच्या हातात कशा लागतील? मग अर्जुन म्हणतो, बरं मी आता ड्रॉवरमध्ये चेक करतो फाईल आहे की नाही जागेवर. अर्जुनने ती फाईल बघितली आहे आणि आहे जागेवर फाईल. अर्जुन म्हणतो, थँक गॉड ही फाईल इथेच आहे, जिथे ठेवली होती ना तिथेच आहे, बरं झालं तन्वीच्या हातात नाही लागली. सायली म्हणते, अहो सर ही फाईल तन्वीच्याच नाही कोणाच्याच हातात लागायला नको. बरं आता पुन्हा अर्जुनने ती फाईल जिथे होती तिथेच ठेवली आणि त्या ड्रॉवरला लॉक लावलाय. पण आता मला सांगा, याने त्या फाईलची जागा बदलावी ना? बट मेन विल बी मेन. आता अर्जुनला आठवतं की तन्वीने त्याला फेक नाही तर मनापासून मिठी मारली होती. सायली चिडते आणि म्हणते, फार आनंद होतोय वाटतं तिने मिठी मारल्याचा. अर्जुन म्हणतो, अरे नाही, तिने चाबी चोरण्यासाठी मिठी नाही मारली याचा आनंद होतोय ना. मग सायली म्हणते, निघायचं ना आता. मग अर्जुन लाईट्स ऑफ करतो आणि निघतो. आता हे पुढचे सगळे दृश्य आहे ना तुम्हाला अंधारात दिसतील. सायली आता त्या ऑफिसमधनं जात असते तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो. ती अर्जुन सोबत काम करत असते ना तेव्हाचा प्रसंग, जेव्हा लाईट गेलेले असतात, अगदी एपिसोड म्हणजे आपल्या मालिकेच्या सुरुवातीचे. मग आता लगेच ही सायली त्याचा हात धरते आणि म्हणते, सर. अर्जुन दचकतो ना की त्याचा हात धरते आणि म्हणते, सर थांबा ना थोड्या वेळ. अर्जुनला कळत नाही का बरं, तो जरा घाबरतच म्हणतो, मी लाईट्स लावू का? मग सायली म्हणते, नको लाईट्स नका ना लावू. अर्जुन पुन्हा तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो, का काय म्हणजे थांबायचं म्हणताय ना तुम्ही, मग लाईट्स तर लावावे लागतील ना. मग सायली म्हणते, नको काळोखच राहू द्या ना. अर्जुन म्हणतो, का बरं? सायली म्हणते, त्या रात्री काळोख होता. अर्जुन म्हणतो, त्या रात्री म्हणजे? मग सायली त्याला आठवण करून देते, सर तुम्हाला आठवत नाही का मी जेव्हा तुमच्या हाताखाली काम करत होते? मग अर्जुनला तो प्रसंग आठवतो, आपण दोघे ऑफिसमध्ये अडकलो होतो. अर्जुन तो प्रसंग आठवतो आणि हसतो आणि तो सायलीला म्हणतो, आठवतं ना तुम्ही त्यावेळेला माझ्यासाठी कॉफी केली होती. मग आता अर्जुनला तो प्रसंग आठवलेला त्यांनी दाखवलाय. आता सायलीला मूड झालाय त्या रात्रीला रिक्रिएट करायचा. ती म्हणते, मी आज पण तुमच्यासाठी तशी कॉफी बनवू का? मी कुठेही सांडवणार नाही, मला माहिती आहे बने दादा कुठे चहा कॉफी ठेवतात. मग अर्जुन म्हणतो, चालेल काही हरकत नाही. त्या रात्रीनंतर किती गोष्टी बदलल्या ना, आपल्याला माहिती पण नव्हतं आपलं लग्न होईल म्हणून. आता बोलता लगेच तो म्हणतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होईल म्हणून. तेव्हा मी किती चिडायचो तुमच्यावर, आणि आता? सायली म्हणते, आणि आता काय? अर्जुन म्हणतो, अरे नाही म्हणजे आता चिडू शकत नाही ना मी तुमच्यावर सगळ्यांसमोर, त्याच्यामुळे मला तुमच्याशी नीटच वागावं लागतं. सायली म्हणते, हे पण बरोबर आहे म्हणा, चला मी कॉफी बनवते तुमच्यासाठी. मग अर्जुन म्हणतो, आपण दोघंही बनवूया, ती रात्र आपण रिक्रिएट करूया, थोडीशी सेम पण थोडीशी वेगळी. मग या दोघांचा रोमॅन्स सुरू असताना प्रिया घुसली ऑफिसमध्ये. म्हणजे हे दोघे जण त्या कॉफी बनवायसाठी त्या दुसऱ्या खोलीत जातात आणि ही प्रिया इकडनं एंटर करते. पण मेन डोअरचे किल्ले कुठून आले असतील बरं प्रियाकडे? सायली आता मोठ्या पातेल्यामध्ये कॉफी करत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही एवढ्या मोठ्या पातेल्यात कॉफी कराल का? म्हणजे एवढं मोठं भांडं तर अख्ख्या स्टाफसाठी लागतं, आता फक्त 2 जणांसाठी तुम्हाला कॉफी कशी जमेल यात करायला? सायली म्हणते, जमेल, मला प्रमाण माहिती असलं ना की सगळं जमतं. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे बाकीच्या वस्तू कुठे आहेत. मग आता तो ते कॉफीचा डब्बा आणि साखर तिच्याजवळ ठेवतो. सायली म्हणते, सर तुम्ही साखरेची कॉफी पिणार आहात? अर्जुन म्हणतो, हो तुमच्यासाठी आज खास. मग सायली म्हणते, नाही मी आज विदाऊट शुगर कॉफी पिणार आहे, तुम्ही पिता तशी ब्लॅक कॉफी. हे ऐकून अर्जुनला खूप छान वाटतं आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. तर पुढे आपण बघणार आहोत हे प्रिया फाईल घेऊन पळते आणि मग आता ते सायलीच्या लक्षात येतं कारण त्या कॉन्ट्रॅक्टमधला एक
जो पेपर आहे ना तो खालीच पडतो. मग आता ती जोरात ओरडते, सर अहो लवकर इकडे या ना. अर्जुन तिथे पळत पळत जातो आणि त्याच्याही लक्षात येतं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लंपास झाली आहे. म्हणजे बहुधा जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधला जो पहिलं पान आहे ना तेच त्या प्रियाकडनं खाली पडलंय असा अंदाज दिसतोय मला. त्यामुळे आता या कॉन्ट्रॅक्ट फाईलचा एखादा तरी महा एपिसोड गाजवणार आहेत हे असं दिसतंय प्रेक्षकांनो. आता ही प्रिया यांचा पर्दाफाश करेल, मग ती तोंडावर पडेल पुन्हा. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा हा. आणि प्रेक्षकांनो प्लीज प्लीज आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थोड्याच वेळात कला आणि अद्वैतचा रिव्ह्यू ऐकायला पण विसरू नका हा. धन्यवाद.